नागपूरमधल्या प्रभाग क्रमांक 15 मध्ये भाजप कार्यकर्त्यांमधली नाराजी ही चांगलीच उफाळून आली आहे। प्रभाग 15 मधील 2 महिला जागांवरील उमेदवारीवरून ही नाराजी उफाळून आली असून पक्षामध्ये गेल्या काही महिन्यात प्रवेश करणाऱ्या जे लोक आहेत त्यांना जर पक्षश्रेष्ठींनी उमेदवारी दिली तर आम्ही पक्षाचं काम करणार नाही अशी टोकाची भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली आहे। विशेष म्हणजे प्रभाग क्रमांक 15 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं खासगी निवासस्थान असलेला प्रभाग असून मुख्यमंत्री हे स्वतः त्या प्रभागातले मतदार आहेत। नाराज उमेदवार नितीन गडकरी यांची भेट घेणार असल्याचं कळतंय आणि जर पक्षश्रेष्ठींनी पक्षामध्ये अवघ्या काही महिन्यांपूर्वी काँग्रेसमधून प्रवेश करणाऱ्यांना उमेदवारी देण्याचा निर्णय बदलला नाही तर आम्ही या निवडणुकीमध्ये काम करणार नाही असा निर्वाणीचा इशारा देखील या कार्यकर्त्यांनी दिला आहे। नागपूरमध्ये महानगरपालिकेच्या 151 जागा असताना भाजपनं सध्या तरी सुमारे 300 कार्यकर्त्यांना उमेदवारी अर्ज आणि कागदपत्र तयार ठेवायला सांगितल्याची माहिती आहे। अजूनही अनेक जागांवरती एकापेक्षा जास्त सक्षम दावेदार असल्यामुळे अंतिम निर्णय होऊ शकलेला नाही आहे। भाजपच्या उमेदवारांची यादी उद्याच जाहीर होणार असल्याची माहिती भाजपचे शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी दिली। नागपूर महानगरपालिकेमध्ये 151 जागा असून युतीमधील मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेसाठी सुमारे 8 ते 10 जागा सोडल्याच्या नंतर भाजप किमान 140 जागांवरती निवडणूक लढवण्याची शक्यता आहे। मात्र अजूनही अनेक जागांवरती एकापेक्षा अधिक सक्षम दावेदार आहेत, त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी अंतिम निर्णय घेतलेला नाही आहे। आमचे जेवढे फायनल उमेदवार आहे ते उमेदवार आम्ही उद्याच डिक्लेअर करणार। पण आता काही जणांना फोन सुद्धा गेल्याची माहिती आहे। फोन पेपर सगळ्यांना तयार करण्यासाठी जवळपास 300 लोकांना आमचे 1652 लोकांनी तिकीट मागितली आहे, तर नाराजी असणार हे संभाव्य गोष्ट आहे, पण आम्ही सगळे आपसात बसून ते संपवू। मुंबईमध्ये शरद पवार यांची राष्ट्रवादी नेमकी कोणासोबत आहे याचा संभ्रम